हॅलो फ्रेंड्स, मी तुमचा होस्ट महेश कराड. माझं चॅनल मॅथ्स कट्टावरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आपण जी मॅथ्स सिरीज सुरू केली आहे त्यामधला सेकंड चॅप्टर मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. 6th स्टँडर्डचा सेकंड चॅप्टर पहा मित्रांनो. त्याचं नाव आहे अँगल्स. तर मित्रा, अँगल कशाला म्हणायचं याच्या आपण काय करूयात, थोडस बेसिक आपण आधी समजून घेऊया. तर बघ रे, अँगल तयार होण्यासाठी आपणाला लागतात दोन रेज. आता बघ, मी हे दोन रेज काढलेले आहेत. हे दोन रेज काय होतात, एकमेकांना एका पॉइंट मध्ये येऊन छेदतात. हा जो पॉइंट असतो याला म्हणायचं व्हर्टेक्स. याला काय म्हणायचं, व्हर्टेक्स. आणि इथे ही जी फिगर तयार झालेली आहे या फिगरला आपण म्हणतो अँगल. आता याला मी काय करतो, नाव देतो. याला समजा मी नाव दिलं ए बी सी. तर या अँगलचं नाव काय होणार, अँगल ए बी सी. किंवा तुम्ही याला या प्रकारे वाचू शकता, अँगल सी बी ए. तर यामध्ये लक्ष घे, अँगल मध्ये काय असतं की जे दोन रेज दिलेले आहेत त्या दोन रेज पैकी एक रे हा फिक्स रे असतो. त्याला काय म्हणायचं, फिक्स रे किंवा फिक्स आर्म असतो. आणि दुसरा रे जो असतो याला म्हणतो आपण रोटेटिंग आर्म. काय म्हणतो, रोटेटिंग आर्म. म्हणजे बघा, आता हा माझा हात आहे, हा हात झाला फिक्स, हा झाला फिक्स आर्म. आणि हा दुसरा हात आहे, हा कसा होत आहे, हलत आहे, हा आहे रोटेटिंग आर्म. या हात हलण्यामुळे जी आपणाला फिगर भेटते या फिगरला आपण काय म्हणतो, अँगल म्हणतो. आणि अँगल मध्ये दोन रेज ज्या पॉइंट मध्ये येऊन छेदतात त्याला आपण काय म्हणतो, या पॉइंटला व्हर्टेक्स म्हणतो. आणि अँगलचं नाव देताना मी कसं दिलं बळा नाव, अँगल ए बी सी. तर चला, तर मग तुमच्या पुस्तकामध्ये काही अँगल दिलेले आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती विचारलेली आहे. तर ती माहिती आपण इथं फिलअप करूया. बघा, पहिल्यांदा पहा रे बाळा, इथं काय दिलंय, अँगल पी वाय आर. पहिल्यांदा तुला काय विचारले, नेम ऑफ द अँगल. ए बटाट्या, लक्ष दे रे, इथं मनपूर्वक लक्ष दे. नेम ऑफ द अँगल काय येते याचं, अँगल पी वाय आर. पी वाय आर, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय विचारले रे तुला, व्हर्टेक्स ऑफ द अँगल. इथं बघ, या अँगलची दोन किरण किंवा दोन रेस कोणत्या पॉइंट मध्ये छेदतात येऊन एकमेकाला, तो झाला कोणता पॉइंट, पॉइंट वाय इज द व्हर्टेक्स ऑफ दिस अँगल. त्यानंतर बघ, आर्म्स ऑफ द अँगल. जसे बघ रे, हे माझे दोन हात आहेत, हे माझे आर्म आहेत. तसेच अँगलचं कसं असतं, त्याला देखील आर्म असतात. एक असतो फिक्स आर्म, दुसरा असतो रोटेटिंग आर्म. इथं बघ, दोन बाजू कोणत्या दिसायला अँगलच्या, बघ इथं आर्म ऑफ द अँगल. इथं बघ, आर्म वाय आर आणि आर्म वाय पी. इथं बघ, आर्म वाय आर अँड आर्म वाय पी. आर्म वाय पी. आता बघ, त्याचप्रमाणे या फिगर मध्ये बघ, या अँगलचं नाव काय येतं, अँगल एल एम एन. अँगल एल एम एन. या अँगलचा व्हर्टेक्स कोणता येतो, इथं पहा, पॉइंट एम इज द व्हर्टेक्स ऑफ दिस अँगल. पॉइंट एम. त्याच्यानंतर याचे आर्म कोणते आहेत, आर्म एल एम. आर्मचं बघ, इथं बघ, एम एल आणि आर्म एम एन. एम एन. आर्म म्हणजे त्या अँगलच्या भुजा. आता बघ, तिसऱ्या अँगलचं बघ रे बाळा, या अँगलचं नाव काय येतं, अँगल बीओएस. काय नाव आलं, अँगल बीओएस. त्यानंतर व्हर्टेक्स ऑफ द अँगल बघ, या दोन भुजा किंवा हे दोन आर्म कोणत्या बिंदूत छेदत आहेत, तर तो आहे पॉइंट ओ इज द व्हर्टेक्स ऑफ द अँगल. त्यानंतर बघ, आर्म्स ऑफ द अँगल, याच्या भुजा कोणत्या आहेत, आर्म बीओ, आर्म बीओ अँड आर्म ओएस. तर
अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो समजलं असेल अँगल कशाला म्हणायचं, त्याला नाव कसं द्यायचं, त्याचा व्हर्टेक्स काय असतो, त्याच्या आर्म काय असतात, ही बेसिक इन्फॉर्मेशन आपण अँगल बद्दल शिकलेली आहे. यानंतर आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ अँगल. बाळांनो, आपण आता काय करणार आहोत की टाइप्स ऑफ अँगल आपण शिकणार आहोत. यामध्ये पहा, फर्स्ट टाइप जो अँगलचा आहे त्याला म्हणायचं झिरो अँगल. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की अँगलला दोन आर्म असतात, एक असतो फिक्स आर्म, दुसरा असतो रोटेटिंग आर्म. तर त्यानुसार आपण पहा अँगलचा पहिला टाइप कोणता पाहत आहोत, झिरो अँगल. म्हणजे यामध्ये कसं असतं, फिक्स आर्म आणि रोटेटिंग आर्म हे एकमेकावर स्थिर असतात. म्हणजे बघा ह्या आकृतीमध्ये बघा दोन रेज, यामधील पहिला रे जो आहे तो फिक्स रे आहे आणि दुसरा रे आहे तो रोटेटिंग रे आहे. त्याच्यामुळे झिरो अँगल कशाला म्हणायचं की ज्या अँगलचं मेजरमेंट हे 0 डिग्री असतं त्याला काय म्हणायचं, झिरो अँगल म्हणायचं. म्हणजे angles which measures 0 degree is called zero angle. ज्या कोणाचं माप 0 डिग्री असतं त्या कोणाला काय म्हणायचं, झिरो अँगल म्हणायचं. हा झाला अँगलचा फर्स्ट टाइप. यानंतर अँगलचा सेकंड टाइप आहे तो म्हणजे अॅक्यूट अँगल. अॅक्यूट अँगल कशाला म्हणायचं की ज्या अँगलची मेजरमेंट ही 0पेक्षा जास्त आणि 90 डिग्री पेक्षा कमी असते. म्हणजे बघा अँगल हा असतो 90 डिग्रीचा, म्हणजे जो अँगल हा 0पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी अशा अँगलला काय म्हणायचं, अॅक्यूट अँगल म्हणायचं. बघा डेफिनेशन, अँगल विच मेजर ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड अॅक्यूट अँगल. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला समजलं झिरो अँगल म्हणजे काय की ज्या अँगलची मेजरमेंट 0 डिग्री असते, आणि अॅक्यूट अँगल म्हणजे काय की ज्या अँगलची मेजरमेंट काय असते 0पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी अशा अँगलला काय म्हणायचं, अॅक्यूट अँगल. बघ रे बटाट्या, आता काय पाहणार आहोत आपण, राईट अँगल कशाला म्हणायचं. ठीक आहे, ज्या कोणाचं माप एक्झॅक्टली 90 डिग्री असतं त्या कोणाला म्हणायचं राईट अँगल. अँगल विच मेजर्स 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल. म्हणजे ज्या कोणाचं माप 90 अंश असतं त्याला काय म्हणतो आपण, राईट अँगल म्हणतो. ठीक आहे, यानंतर नेक्स्ट टाइप आहे ऑब्ट्यूज अँगल. बघ रे, लक्ष दे, ऑब्ट्यूज अँगल कशाला म्हणतो, ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी याला काय म्हणायचं, ऑब्ट्यूज अँगल. बघ डेफिनेशन बघ ऑब्ट्यूज अँगलची, अँगल विच मेजर्स ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री इज कॉल्ड ऑब्ट्यूज अँगल. तर मित्रांनो तुम्हाला समजलं राईट अँगल कशाला म्हणायचं. राईट अँगल म्हणजे ज्या कोणाचं माप एक्झॅक्टली 90 डिग्री असतं त्याला म्हणायचं राईट अँगल, आणि ऑब्ट्यूज अँगल कशाला म्हणायचं, ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी त्याला म्हणायचं ऑब्ट्यूज अँगल. यानंतर आपण पाहणार आहोत स्ट्रेट अँगल कशाला म्हणायचं आणि रिफ्लेक्स अँगल कशाला म्हणायचं. बघ रे, यानंतर अँगलचा पुढचा टाइप काय आहे, स्ट्रेट अँगल. ए टमाट्या लक्ष दे, ज्या अँगलची मेजरमेंट एक्झॅक्टली 180 डिग्री असते त्या अँगलला काय म्हणतो रे तू, स्ट्रेट अँगल. म्हणजे बघ अँगल विच मेजर 180 डिग्री इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल कशाला म्हणायचं, ज्या कोणाची जे माप असतं ते एक्झॅक्टली 180 डिग्री असतं त्याला काय म्हणतो तू, स्ट्रेट अँगल. आणि त्यानंतर बघ रिफ्लेक्स अँगल कशाला म्हणायचं, तर ए बटाट्या लक्ष दे, ज्या कोणाचं माप 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी अशा कोणाला काय म्हणतो रे तू, रिफ्लेक्स अँगल. काय म्हणतो, रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल कशाला म्हणायचं, ज्या कोणाचं माप 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी याला काय म्हणतो, रिफ्लेक्स अँगल. यानंतर आपण पाहणार आहोत फुल अँगल किंवा कम्प्लीट अँगल कशाला म्हणायचं. यानंतर नेक्स्ट टाइप आहे अँगल मध्ये तो आहे फुल अँगल किंवा कम्प्लीट अँगल. ज्या अँगलचं मेजरमेंट एक्झॅक्टली 360 डिग्री असतं. म्हणजे बघ डेफिनेशन काय, अँगल विच मेजर्स 360 डिग्री इज कॉल्ड कम्प्लीट अँगल और फुल अँगल. म्हणजे बघ रे, इथे पहा आपला फिक्स रे आहे आणि त्याच्यानंतर रोटेटिंग
आर्म किंवा रे म्हणा त्याला. रोटेटिंग आर्म काय करतो, पूर्ण एक सर्कल कंप्लीट करतो. म्हणजे त्याचं मेजरमेंट काय होतं, 360 डिग्री. म्हणजे एवढंच लक्षात ठेव रे बटाट्या, ज्या अँगलची मेजरमेंट एक्झॅक्टली 360 डिग्री असते त्या अँगलला तू काय म्हणतो बाळा, फुल अँगल किंवा कंप्लीट अँगल. तर आपण या ठिकाणी अँगलचे टाइप्स पाहिलेले आहेत. यानंतर आपण आपला प्रॅक्टिस सेट सेकंड सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2 मध्ये पहा, फर्स्ट क्वेश्चन काय, मॅच द फॉलोइंग. यामध्ये बघ, पहिल्या ह्याच्यात काय दिले तुला, मेजर ऑफ द अँगल दिले, आणि दुसऱ्या ह्याच्यात काय दिले, टाइप्स ऑफ द अँगल. इकडे काय दिले की काही अँगलच्या मेजरमेंट दिलेल्या आहेत. त्या मेजरमेंट वरून आपल्याला काय करायचंय, त्या अँगलचा टाइप सांगायचा आहे. तर बघ रे, पहिल्यांदा काय दिलं इथं, 180 डिग्री. मित्रांनो, टाइप्स ऑफ अँगल शिकत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या अँगलचं माप एक्झॅक्टली 180 डिग्री असतं त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रेट अँगल. बघ इथं याला हे जॉईन करून घे, 180 डिग्री स्ट्रेट अँगल. बघ त्यानंतर इथं काय दिले, 240 डिग्री, 240 अंश दिले. तर बघ, ज्या अँगलची मेजरमेंट 180 डिग्री पेक्षा जास्त आणि 360 डिग्री पेक्षा कमी त्या अँगलला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्स अँगल. बघ 240 हे 180 पेक्षा मोठा आहे आणि 360 पेक्षा लहान आहे, म्हणून बघ या अँगलची जोडी कुठं लावतो, याला म्हणायचं रिफ्लेक्स अँगल. बघ आता तिसरं काय दिले, 360 अंश दिले, 360 डिग्री दिले. तर बघ रे, द अँगल विच मेजर्स एक्झॅक्टली 360 डिग्री, ज्या अँगलचं माप हे एक्झॅक्टली 360 डिग्री असतं त्याला काय म्हणतो आपण, कंप्लीट अँगल किंवा फुल अँगल. बघ इथं कुठं आहे कंप्लीट अँगल, हे पहा इथं आहे. त्यानंतर ज्या अँगलचं मेजरमेंट हे 0 डिग्री असतं त्याला काय म्हणतो आपण, झिरो अँगल. ज्या कोणाचं माप 0 अंश असतं त्याला काय म्हणतो, झिरो अँगल. हा झाला तुमचा फर्स्ट क्वेश्चन. यानंतर आपण पाहूया सेकंड क्वेश्चन. चला रे, नेक्स्ट क्वेश्चन काय पहा बटाट्यांनो आणि माझ्या टमाट्यांनो, काय दिले बघ रे, द मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो अँड राईट द टाइप ऑफ द इच अँगल. म्हणजे काय केले बाबांनो, की इथे तुम्हाला काय काही अँगलची माप दिलेली आहेत, त्या मापावरून त्या कोणाचा आपल्याला टाइप लिहायचा आहे. तर बघ फर्स्ट दिलेला आहे 75 डिग्री, 75 अंश. लक्ष दे रे, ज्या कोणाचं माप 0पेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी त्याला मी काय म्हणतो, अॅक्यूट अँगल. हा झाला अॅक्यूट अँगल. ठीक आहे. सेकंड काय दिलंय त्यानं क्वेश्चन मध्ये बघ, 0 डिग्री. बघ रे बाळा, द अँगल विच मेजर्स एक्झॅक्टली 0 डिग्री, ज्या कोणाचं माप 0 अंश असतं त्याला मी काय म्हणतो, झिरो अँगल. ठीक आहे. त्यानंतर थर्ड पहा बाळा, 215 डिग्री, 215 अंश. बघ रे, ज्या कोणाचं माप 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी त्याला मी काय म्हणतो, रिफ्लेक्स अँगल. काय म्हणतो, रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल. त्यानंतर बघ रे, 4 नंबरला काय दिलं त्यानं, 360 डिग्री. द अँगल विच मेजर्स 360 डिग्री त्याला काय म्हणतो मी, फुल अँगल किंवा कंप्लीट अँगल. फुल अँगल और कंप्लीट अँगल. त्यानंतर पहा 5 नंबरला काय दिले, 180 डिग्री दिले. आता मला सांग बाळा, ज्या कोणाचं माप 180 अंश असतं त्या कोणाला स्ट्रेट अँगल म्हणतो आपण. त्यामुळं 180 अंशाच्या मापाला काय म्हणतो आपण, कोणाला, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल. बघ 6 नंबरला काय दिलंय, 120 डिग्री. ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी त्या कोणाला काय म्हणतो, ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल. ठीक आहे रे. त्यानंतर बघ 7वं काय दिलंय त्यानं, 148 डिग्री. हा देखील तुमचा काय झाला, ऑब्ट्यूज अँगल.
आणि लास्ट बघ काय दिलंय 90 डिग्री. बघ रे, ज्या कोणाचं माप 90 डिग्री असतं त्याला मी काय म्हणलंय, राईट अँगल. अशा प्रकारे राईट अँगल तुमचा हा सेकंड क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. यानंतर आपण काय करूया, थर्ड क्वेश्चन कडे जाऊया. यानंतर तिसरा क्वेश्चन पहा, लुक ऍट द फिगर बिलो अँड राईट द टाइप ऑफ इच ऑफ द अँगल. आता तुम्हाला काय केले बाळांनो, की इथं काही फिगर दिलेले आहेत आणि त्या फिगर पाहून तुम्हाला काय करायचं आहे, त्या अँगलचा टाइप बघायचा आहे. तर बघा फर्स्ट फिगर बघा. या फिगर कडे पाहिल्यानंतर बघा एक्झॅक्टली या मापात जो असतो तो राईट अँगल असतो. आता हे बघा, हा फिक्स आर्म आणि हा रोटेटिंग आर्म 90 अंशापेक्षा कमी दिसत आहे. म्हणून ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी असतं त्याला मी काय म्हणतो, हा झाला ॲक्यूट अँगल. बघा या कोणाचं माप एक्झॅक्टली इथं बघा स्क्वेअर केल्यासारखं आहे, म्हणून या कोणाचं माप किती असणार आहे, 90 अंश. म्हणून या कोणाचं नाव काय बेटा, राईट अँगल. आता बघ 3 नंबरला काय दिलंय, हा कोण तुला इकडून विचारलाय बेटा. इकडून जर विचारला असता तर हा आला असता ऑब्ट्यूज अँगल, पण तुम्हाला काय केलंय, हा कोण इकडून विचारले. म्हणजे ज्या कोणाचं माप 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी. बघा इथे जरी सरळ स्ट्रेट लाईन असती तर 180 झालं असतं. म्हणजे बघ हे हा कोण कसा आहे, 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी. म्हणून या कोणाला मी काय म्हणलं, रिफ्लेक्स अँगल. काय म्हणलं, रिफ्लेक्स अँगल. त्यानंतर पहा इथे बघ, इथं काय दिसत आहे तुला, एक्झॅक्टली स्ट्रेट लाईन दिसत आहे. स्ट्रेट लाईन आहे म्हणून या कोणाचं माप किती असतं, 180 अंश. म्हणून या कोणाला मी काय म्हणू शकतो, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल. आता बघ इथे पहा रे, इथे पहा जो फिक्स आर्म आहे आणि रोटेटिंग आर्म आहे एकाच ठिकाणी आहे. म्हणजे याचं मेजरमेंट किती आहे, 0 डिग्री. 0 अंशाचा कोण आहे त्याला मी काय म्हणतो, झिरो अँगल. काय म्हणतो, झिरो अँगल. आणि इथे पहा रोटेटिंग आर्म आणि फिक्स आर्म काय केलंय, की रोटेटिंग आर्मनं पूर्ण एक सर्कल कंप्लीट केलंय. म्हणजे 360 अंशाचा कोण इथे कंप्लीट केलेला आहे. याला मी काय म्हणतो, कंप्लीट अँगल. अशा प्रकारे तुमचा 3 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. यानंतर आपण पाहूया 4 नंबर. यानंतर तुमचा चौथा क्वेश्चन बघा काय म्हणते इथं, यूज द प्रोट्रॅक्टर टू ड्रॉ ॲक्यूट अँगल, राईट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल. मित्रांनो याला म्हणतात स्केल आणि याला म्हणतात प्रोट्रॅक्टर. म्हणजे याच्या सहाय्याने आपण काय करतो, कोन काढतो. तर मला पहिल्यांदा काय करायचं, इथं ॲक्यूट अँगल काढायचा आहे. कोणता अँगल काढायचा आहे, ॲक्यूट अँगल. बघा ॲक्यूट अँगलची डेफिनेशन काय बघा, की ज्या कोणाचं माप 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी त्याला काय म्हणतो, ॲक्यूट अँगल म्हणतो. आता बघा कोण काढायचा कसा, आता मी एक समजा एक 50 डिग्रीचा ॲक्यूट अँगल काढतो. ठीक आहे, तर आधी मी काय करतो बाळा, इथे अशी एक रेष काढतो. ठीक आहे, त्याच्यानंतर यावरती मी काय केलं, हे प्रोट्रॅक्टर ठेवलं आणि कोण काढत असताना कधीही उजव्या साईडनं मेजरमेंट घ्यायचं. आता बघा इथून मी कितीचा काढायलोय, 50, कारण ॲक्यूट अँगल आहे म्हणून एक जनरली 50 डिग्रीचा घेतला. हा इथं पॉइंट दिला आणि याला मी काय केलं, कनेक्ट करून घेतलं. ठीक आहे, हा झाला तुमचा किती, 50 डिग्रीचा ॲक्यूट अँगल. याला नाव दिलं मी ABC. ठीक आहे, आपण ॲक्यूट अँगल काढलेला आहे. त्यानंतर बघा राईट अँगल काढा म्हणतंय. पोरांनो राईट अँगल कशाला म्हणायचं रे, ज्या कोणाचं माप एक्झॅक्टली 90 अंश असतं त्या कोणाला मी काय म्हणतो, राईट अँगल. चला पहिल्यांदा ही रेष काढून घ्या. ठीक आहे, त्यानंतर हा पॉइंट फिक्स करा. आता प्रोटेक्टर या पॉइंट वरती ठेवा. प्रोटेक्टर ठेवल्यानंतर काय करा, 90 अंश मोजा. इथं 10, 20, 30 असं करत हे 90 अंशाला हा पॉइंट फिक्स करा. या पॉइंटला काय करा, पुन्हा
जॉईन करून घ्या. हा झाला तुमचा 90 डिग्रीचा अँगल, यालाच मी काय म्हणतो राईट अँगल. याला समजा मी नाव दिलं PQR. आता थर्ड तो काय म्हणतोय आपल्याला ऑब्ट्यूज अँगल काढा. ऑब्ट्यूज अँगल काढा म्हणतोय. ऑब्ट्यूज अँगल कशाला म्हणतो बाळा आपण, ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी त्याला मी काय म्हणतो ऑब्ट्यूज अँगल. ठीक आहे, मी इथं पहिल्यांदा एक काय केला, हा रे काढून घेतला, हा पॉइंट घेतला, त्यानंतर काय केलं, हे प्रोटेक्टर ह्या पॉइंटवर ठेवलं आणि काय केलं 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी, समजा मी काढला 120 अंशाचा कोन आणि याला मी काय केलं, या दोन पॉइंटला मी जॉईन करून घेतलं. हा झाला माझा 120 अंशाचा कोन, एक जनरली मी कोन काढलेला आहे. हा झाला तुमचा ऑब्ट्यूज अँगल. याला नाव दिलं मी समजा X, Y आणि Z. अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन नंबर 4 हा सॉल्व्ह झालेला आहे. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 2 कंप्लीट केलेला आहे.